शहराची जी बाजारपेठ आहे ही अतिशय मोठी बाजारपेठ आहे। करोडो रुपयाच्या उलाढाली इथं होत असतात, शेकडो कोटी रुपयाच्या उलाढाली होत असतात। व्यापारी बांधव मोठ्या कष्टाने इथला व्यवसाय वाढवतायत, मोठं करतायत, बाजारपेठ वाढवतायत, मोठी करतायत। त्यांच्या सुखसोयी आणि त्यांना सुविधा देणं हे देखील आमचं एक कर्तव्य आहे आणि म्हणून ते कर्तव्य नगरपालिकेने पार पाडावं अशा सूचना मी नगरपालिकेला आता इथं केलेल्या आहेत। माझ्या निधीमधून 10 ई टॉयलेट या ठिकाणी शहराला दिले होते, परंतु अनेक ठिकाणी या प्रशासकांच्या काळामध्ये ते ई टॉयलेट लागू शकले नाही। म्हणून मी नगरपालिकेला स्पष्ट सूचना आता केलेल्या आहेत की निधी देऊन सुद्धा जर काम होत नसतील तर हे कुठेतरी चुकीचं आहे। नगरपालिकेचा कारभार हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे। 10 ई टॉयलेट इतके अद्ययावत आहे तर ते जर पाहिले तर आपल्या घरी सुद्धा नाही इतक्या चांगल्या पद्धतीचे शौचालय आहे। मिनिटाला त्याच्यात पाणी येतं, ऑटोमॅटिकली त्याचं फ्लश होतं, ऑटोमॅटिक ती साफसफाई होते, प्लस 3-4 वर्षाच्या मेंटेनन्स सह त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेले आहे, जेणेकरून त्यांनी रोज तिथं माणूस पाठवून साफसफाई पण करायची। आणि असं एवढ्या चांगल्या सुविधा करून सुद्धा जर नगरपालिका ते करत नसेल ते कुठेतरी चुकीचं आहे। त्याच्यामुळे त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की तातडीने ते ई टॉयलेट लागले पाहिजे, चालू झाले पाहिजे। मालदाड रोडला जर आपण गेला तर मालदाड रोडला आपण एक भाजी मार्केट तिथं बसतं, तिथं आपण एक ई टॉयलेट लावले, इतके लोक त्याचा फायदा घेत आहेत।